राजेंचे दुसरे पुस्तक त्यातील अध्याय 4 सुरुवातीचे काही वचने आपण वाचू। एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले। ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे। तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता। त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे। एक अचानक विपत्तीने भरलेली मोठी समस्या आली। काय करावं हे काहीही समजून येत नव्हतं। काय केल्याने ही समस्या दूर होईल ते कळून येत नव्हतं। ती स्त्री जिने आपला पती गमावला होता ती अलीशाकडे आली। माझे पती मरण पावले, तुम्हाला माहीत आहे ना? हो, मला हे माहिती आहे। तुलाच नाही, आम्हीही खूप दुःखी आहोत। जर आम्हीच एवढे दुःखी आहोत तर पतीला गमावून तू अधिक किती जास्त दुःखी असशील। आम्ही प्रार्थना करत आहोत, तू धैर्य धर। बरं ठीक आहे, तू आता कशासाठी आलीस? माझे पती अचानक मरण पावले आहेत। हे दुःख आम्ही भोगत आहोत, यामध्येच अचानक एक मोठी समस्या आमच्या समोर आलेली आहे। समस्या आली आहे? काय झालं बहिणी? त्यांनी कोणाकडून तरी कर्ज घेतलेलं होतं। काय? त्याने कर्ज केलेलं आहे किंवा कर्ज घेत आहे असं तर कधी आम्हाला दिसून आलं नाही। हो, मलाही कधी संशय वाटला नाही। त्यांनी कोणाकडून कर्ज घेतलं असं मलाही माहिती नाही। आहेत का कुणी असे लोक आज आपल्यामध्ये? तुम्ही काय करता ते पत्नीला माहिती नाही, सर्व रहस्य असतं। काम करत आहात किंवा नाही हे पत्नीला माहिती नसतं। जर करत असाल तर काय काम करता तेही माहीत नसतं। खरं तर तुम्ही बाहेर का जाता माहीत नसतं, कोणतं काम करता माहिती नाही, उशिराने का येता ते माहीत नसतं। तुम्ही जी कमाई करता तिचं तुम्ही काय करता ते त्यांना माहिती नाही, पती असो किंवा पत्नी असो। आमचं जीवन जर असं गुपित जीवन असेल तर हे जीवन दलदलीसारखं जीवन आहे। तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? तो एखादा नाला असेल किंवा तलाव असेल, तलावामध्ये साधारणतः चिखल असतो व त्यावरती शेवाळ आलेलं असतं आणि ते वरून असं दिसून येतं। ते आपल्याला हिरवं असं सर्व दिसून येत असतं। वरून तुम्हाला दिसत आहे म्हणून जर चुकून तुम्ही पाय ठेवला तर हळूहळू 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 करत तुम्ही त्यामध्ये रुतत जाणार। मग या पायाचा सपोर्ट घेऊन मी वर येईल असं ठरवलं तर मग तो पाय आत जाणार। हा पाय आत रोवून हा पाय वर करेल म्हटल्यावर तो दुसरा आत जाणार। मग आता याला बाहेर काढतो म्हटल्यावर हा देखील आत जाणार। वरून तुम्हाला असं वाटेल की ते एवढं खोल नाही, परंतु आतमध्ये तुम्ही रुतत जाणार। तुम्ही आणखी रुतत रुतत जाणार। हा असतो चिखल असतो। गुप्त असणाऱ्या जीवनाचा अर्थ माहीत आहे? दलदलीसारखं जीवन। वरून जसं ते दिसून येतं तसं खरं ते नसतं। हे असं गुप्तपणाचं जीवन कधी सुरू होतं माहिती आहे? सांगू का? जेव्हा तुम्ही चुका करता तेव्हा देवाने आदामाला हाक मारली, आदामा, आदामा। तेव्हा आदामाने काय केलं सांगा? लगेच घाईघाईने जाऊन झाडामागे गुप्तपणे तो लपून राहिला। का लपावं लागलं? जे फळ त्याने खायला नको ते खाल्लं यामुळे। जे करू नये ते त्याने केलं यामुळे। तेव्हाच तर त्याला लपवावं लागलं। प्रिय तरुण मुलांनो, आई वडिलांपासून तुम्ही आपली गुपिते लपवू नका। का माहीत आहे, जे तुमच्यावर प्रेम करतात, गरज पडल्यावर जे तुम्हासाठी प्राण देतील, असे केवळ 2च लोक या जगात आहेत। एक वडील आहे व दुसरी आई आहे। त्यांच्यासोबत तुम्ही वाईट वागू नका। जसं काहीही माहिती नाही, सर्व काही चांगलं आहे, सर्व काही ठीक चाललं आहे, असं नाटकीय जीवन जगून अचानक तुम्ही आई वडिलांवरती न जाणारं संकट आणू नका। पतींनो, पत्नींनो, नाटक करू नका। रहस्यमय जीवन जगू नका। ज्या पती पत्नीमध्ये कोणतीही गोष्ट गुप्त राहत नाही, ज्या मुलांमध्ये व आई वडिलांमध्ये काहीही गुपित राहत नाही, तेच खरं चांगलं कुटुंब आहे। कारण तिथे शुद्ध असं नातं आहे। हीच परमेश्वराची इच्छा आहे। याला काय म्हणतात माहीत आहे? ट्रान्सपरंट लाईफ। बी ट्रान्सपरंट। पारदर्शक जीवन जगण्याचा प्रयत्न करा। हे मी का सांगत आहे माहीत आहे? काय तुझ्या पतीने कर्ज केलं तुला माहिती नाही? त्याने सांगितलं नाही का? स्वामी, कमीत कमी
हिंट देखील त्यांनी मला दिली नाही की कर्ज केलं आहे. काय नाही दिलं? थोडी देखील, जराही थोडी कल्पनाही होऊ दिली नाही की माझे पती कर्ज करत आहेत. ते मरण पावल्यावर जेव्हा कर्ज घेणारे परत आले, जेव्हा त्यांनी माझ्याशी वाद केले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी कर्ज केलं होतं. माझ्या पतीने कर्ज तर केलं होतं, पण ही गोष्ट त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली. तुमच्या मृत्यूनंतर तुमचं खरं आयुष्य बाहेर पडावं हे चांगलं नाही, हेच मी सांगत आहे. तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही आपली पत्नी व मुलांकरिता अपमान सोडून जाऊ नये व कर्ज देखील सोडून देऊ नये. मग काय ठेवून जायचं आहे? आदर्शमय असं जीवन व आशीर्वादित अशा प्रकारची आत्मिकता सोडून जायची आहे. तुम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद ठेवून जायचे आहेत व आदर्शमय जीवन सोडून जायचं आहे. प्रियांनो, पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 22 मध्ये वचन सांगतं, तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे याकरिता त्याने तुमच्या करिता कित्ता घालून ठेवला आहे. आई व वडिलांनो, एक कित्ता घालून ठेवा. आदर्श असं जीवन मुलांना देऊन जा. तुमचे मुलं तुमचा आदर्श घेऊन जगतील असं जीवन तुम्ही जगून जा. अपमान सोडून जाऊ नका. त्यांना लाज वाटेल अशा प्रकारचं जीवन जगू नका. तुम्ही कर्ज सोडून जाऊ नका. त्यांच्यासाठी आशीर्वाद ठेवून जा. त्यासाठी आत्तापासूनच प्रार्थना करा. त्यासाठी तुम्ही आत्ताच परिश्रम घ्या. त्याकरिता आत्ताच तुम्ही तयारी ठेवा. ही गोष्ट समजून घ्या. प्रियांनो, ती स्त्री पतीच्या मृत्यूमुळे दुःखामध्ये होती. वडील मृत्यू पावल्यामुळे तिचे मुलं देखील दुःखामध्येच होते. आणि तिच्या कुटुंबातील लोकांपैकी हे कोणालाही माहिती नव्हतं की तिच्या पतीने कर्ज करून ठेवलेलं आहे. जेव्हा कर्ज देणाऱ्यांनी येऊन आज आम्ही तुझ्या दोन्ही मुलांना घेऊन जाणार आहोत असं जेव्हा ते बोलले, ती म्हणाली, अहो हे काय आहे? माझ्या पतीला तर परमेश्वराने नेलं आणि मुलांना तुम्ही घेऊन जाणार असं बोलत आहात. मग माझं काय होईल? मग माझं कोण राहणार? तुम्ही कधी अशा परिस्थितीतून गेला आहात का? कधी अशी परिस्थिती तुमच्या जीवनात आली का? किंवा आज तुम्ही अशा स्थितीतून जात आहात का? परमेश्वरा, माझी नोकरी गेली आहे. परमेश्वरा, माझं काय होईल? माझ्या मुलांचं कसं होईल? माझी प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. माझ्या मुलांचं कसं होईल देवा? मुलांच्या भविष्याचं काय होईल? मला कुटुंबाची जबाबदारी उचलायची आहे. शरीराने दिवसेंदिवस जर मी असा खचत गेलो तर देवा, माझ्या मुलांचं व माझ्या पत्नीच्या भविष्याचं परमेश्वरा अशाने काय होईल? काय तुम्ही अशी प्रार्थना करत आहात का? देवा, आमचं काय होईल? पतीला तू घेऊन गेलास, आता माझे मुलं हे लोक नेतील असं म्हणत आहे. माझं काय होईल परमेश्वरा? माझं नेमकं काय होणार? आज तुमच्या भविष्याबद्दल कोणी अशी प्रार्थना करत आहात का? आता माझं काय होईल? आता माझं कसं होईल? सर्वांचं लग्न तर झालं आहे, पण माझं होत नाहीये. माझ्याबद्दल काय आहे देवा? सर्व लोक सेटल होत आहेत, पण मी अजूनही सेटल झालो नाही. आता माझ्याबद्दल काय होईल देवा? सर्वांना स्वतःचं घर आहे, त्यांना जागा आहे, पण आजपर्यंत मला स्वतःचं घर नाही, मला जागा नाहीये देवा. जे लोक आजारी आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यामुळे ते डॉक्टरांकडे जात आहेत, उपचार घेत आहेत देवा, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. मग मी काय करू देवा? काहीही केल्याने माझा आजार बरा होत नाहीये. आता माझं काय होईल? कधी असं देवाला विचारलं आहे का? त्या दिवशी ती स्त्री अलिशा संदेष्टाकडे जाऊन तिथे बोलत आहे, आता माझं कसं होणार? माझ्या मुलांचं काय होईल? ज्याने पालन पोषण केलं पाहिजे होतं तो पती गेला आहे आणि माझ्या प्रिय मुलांना आता ज्यांनी कर्ज दिलं ते घेऊन जाईल बोलत आहेत. आता माझं कसं होणार? माझ्या मुलांच्या भविष्याचं काय होणार? प्रियांनो, त्या दिवशी ती स्त्री जी समस्या घेऊन आली होती ती कोणीही सोडवू शकत नव्हतं व ती स्वतःही सोडवू शकत नव्हती. आज आपल्यात कोणी आहेत का जी समस्या कोणी सोडवू शकत नाही अशा समस्येत पडलेले आहेत का? तर मग ऐका, त्या समस्येचा उपाय आहे. काय आहे उपाय? अलिशा तिला म्हणाला, मला सांग तुझ्या घरामध्ये काय आहे? काही नाहीये. सर्व घर रिकामं आहे. ज्या घरात पती नाही त्या घरात काय राहणार आहे? संगोपन करणारा पती गेला आहे तर घरात काय राहणार आहे? परंतु
कुपीमध्ये थोडंसं तेल मात्र आहे, बस. पुन्हा सांग. कुपीमध्ये थोडंसं तेल घरात आहे. ठीक आहे. एक काम कर, तू आपल्या शेजाऱ्यांकडे जा व जेवढे भांडे तुला घेऊन येता येतील तितके भांडे तू इथे जमा कर. कशासाठी स्वामी? तू आता बोलत आहेस ना, माझं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, हे बोलत आहेस ना. माझे हातपाय आता चालत नाहीयेत. काय करावं मला काहीही समजत नाहीये. परमेश्वरा, हे आता काय आहे? तू तर माझ्या पतीला घेऊन गेलेला आहेस आणि ते लोक येऊन आता माझ्या मुलांना घेऊन जातील असं बोलत आहेत. आता माझं काय होईल असं तू बोलत आहेस ना. त्याचं उत्तर परमेश्वर देवाने तुझ्याच घरामध्ये ठेवून दिलेलं आहे. माझ्या घरामध्ये ठेवलं म्हणजे काय आहे? हो, ठेवलेलं आहे. तुझ्या समस्येचं उत्तर दुसरं कुठेही नाहीये. तुझं उत्तर परमेश्वराने तुझ्या घरातच ठेवलेलं आहे. आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, ऐका. तुम्ही कोणत्या समस्येमधून जात आहात? कोणत्या समस्येमुळे आज तुम्ही त्रस्त झालेले आहात? कोणती समस्या सुटत नसल्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात? हातपाय चालू शकत नाहीये, अस्वस्थ होऊन बसला आहात. एक पाऊल देखील तुम्ही पुढे टाकू शकत नाही, असहाय्य स्थितीत आहात. त्या समस्येचं उत्तर आहे. कुठे आहे? तुमच्या घरात आहे. कुठे आहे? चार भिंतीच्या आतमध्ये आहे. कुठे आहे? जर तुम्ही आपले गुडघे टेकाल तर परमेश्वर तेथेच तुमचं उत्तर पाठवून देईल. हे लक्षात घ्या. काम पाहिजे, काम पाहिजे, काम पाहिजे. काम नसेल तर कुटुंबाचं संगोपन करता येणार नाही. नोकरी नसेल तर मुलांचं पोषण मी कसं करू असं म्हणून त्रस्त होत आहात ना. जर तुम्हाला नोकरी पाहिजे आहे तर अगोदर तुम्हाला कुठे नोकरी मिळाली पाहिजे सांगा? कंपनीवाले नोकरी आणून देतील का? भावांनो समजून घ्या, बहिणींनो समजून घ्या. जर तुम्हाला नोकरी पाहिजे आहे तर ती नोकरी अगोदर तुम्हाला कोण देईल सांगा? ती कुठे मिळेल? एखाद्या चांगल्या MNC कंपनीमध्ये नोकरी मिळेल. हे चुकीचं आहे. सर्वात प्रथम तुमचं काम जिथे तुम्ही गुडघे टेकले आहेत तिथे तुम्हाला मिळाली पाहिजे. का माहिती आहे? तुमची नोकरी तुम्हाला कंपनीवाल्यांनी देऊ नये. तुमची नोकरी तुम्हाला देवाने दिली पाहिजे. प्रियांनो, नेहमी लक्षात ठेवा. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्हाला आरोग्य पाहिजे आहे का? नोकरी पाहिजे आहे का? ती कोण देणार सांगा? कोण? देवाने दिले पाहिजे. तुम्ही गुडघे टेकून घराच्या चार भिंतीमध्ये आपल्या छोट्याशा खोलीमध्ये, देवा परमेश्वरा, दिवसेंदिवस माझी प्रकृती खालावत आहे. दिवसेंदिवस मी कमजोर होत चाललेलो आहे. कृपया देवा तू मला आरोग्य दे. असं जर तुम्ही तुमच्या खोलीत प्रार्थना करणार तर व जर देवाने तुमची प्रार्थना ऐकली तर लगेचच तुम्हाला तुमचं आरोग्य तेथेच लगेच मिळणार. यस, परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार. अगोदर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्यावर त्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाणार. जेव्हा देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार त्यानंतर तुम्ही एक चांगल्या कंपनीत जाणार. देवा मला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. देवा मला एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये सीट मिळू दे. देवा मला एका चांगल्या कॉलेजमध्ये सीट पाहिजे आहे. अगोदर तुम्हाला ती सीट कोणी दिली पाहिजे सांगा? देवाने तुम्हाला ती सीट दिल्याशिवाय तुम्ही लोकांना स्वीट वाटणं हे शक्य होणार नाही. जेव्हा तुम्ही चार भिंतीमध्ये आपल्या खोलीमध्ये प्रार्थना करता, परमेश्वरा मला एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये सीट मिळू दे. परमेश्वर बोलला ठीक आहे. असं जर प्रार्थना करत असताना देव म्हणाला ठीक आहे असं बोलला, तेव्हा युनिव्हर्सिटीमधील लोकांनाही ठीक आहे असंच बोलावं लागेल. आता तुमच्या काय लक्षात येत आहे? या जगामध्ये तुम्हाला ज्या कशाची गरज आहे ती गरज पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आता तुम्ही कोणाच्या चरणापाशी गेलं पाहिजे सांगा? कोठे सांगा? कोठे? तुम्ही ज्या छोट्याशा खोलीमध्ये आहे त्या चार भिंतीच्या मध्ये त्या प्रार्थनेत तुम्ही यशस्वी व्हाल तर चार भिंतीच्या बाहेर जेथे तुम्हाला यश पाहिजे ते यश तुम्हाला दिसून येईल. जर त्या खोलीमध्ये तुमचा पराजय झाला तर, त्या चार भिंतीच्या आड जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर मग जगामध्ये तुम्हाला कुठेही उत्तर मिळण्याचा चान्स नाहीये. प्रियांनो, येशूने म्हटलं आहे, जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा आपल्या खोलीत जा व आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला प्रतिफळ देईल. माझी समस्या कशी सुटणार आहे? माझी समस्या कशी दूर होणार आहे? माझं काय होणार आहे? अशी ती चिंता करत होती.
अलिशा बोलला, तू चिंता करत आहेस, परंतु ऐक, तुझ्या सर्व समस्येचं उत्तर परमेश्वराने तुझ्या 4 भिंतीच्या आतमध्येच अद्भुतरित्या ठेवलेलं आहे. कोठे जा सांगितलं? तू आपल्या घरी जा सांगितलं. व तुझ्याकडे जे थोडंसं तेल आहे त्यालाच माझा परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. तुझ्याकडे जे काही थोडं आहे त्यावरच माझा परमेश्वर आशीर्वाद पाठवणार आहे. माझा तो देव तुला कधीही एकटं सोडणार नाही. तुझ्या समस्येचं उत्तर तुझ्या घरातच त्याने ठेवलं आहे. किती अद्भुत परमेश्वर आहे ना प्रियानो. भाऊ आणि बहिणींनो, पुन्हा सांगत आहे, आई आणि वडिलांनो, तुमची समस्या कोणतीही असेल, ती समस्या कितीही मोठी असेल, ती कितीही कष्टदायक असेल, त्या समस्येवरचा उपाय माझ्या देवाने कोठे ठेवलेला आहे? कोर्टमध्ये ठेवला आहे का? नाही प्रियांनो, तुमच्या घरामध्येच ठेवलेला आहे. जेव्हा तुम्ही आपल्या घरात माझ्या देवासमोर अश्रू गाळाल, ठीक आहे, रडू नकोस, मी तुला कोर्टामध्ये विजय देईल असं बोलला, तर त्या जज साहेबांनाही तुम्हाला विजय द्यावा लागेल. का माहिती आहे? तो सर्व जगावरती राज्य करणारा परमेश्वर आहे. जर 4 भिंतीच्या आड तुम्हाला प्रार्थनेत विजय मिळाला तर 4 भिंतीच्या बाहेर देखील निश्चित तुम्हाला त्यावर विजय प्राप्त होईल. प्रियांनो ऐका, तुमचे कष्ट दूर होत नाहीत यामुळे व मार्ग सापडत नाही यामुळे तुम्ही रडत असताना, परंतु परमेश्वर किती महान आहे माहीत आहे. तुमच्या समस्येचं उत्तर तुमच्या घरात 4 भिंतीच्या आत देवाने ठेवलं आहे, ते तुम्ही जाऊन शोधा. अलिशा त्या स्त्रीला म्हणाला, तुझ्या घरामध्ये तुझं उत्तर ठेवलेलं आहे. माझा परमेश्वर तुझ्याकडे जे आहे त्यावर आशीर्वाद देईल, त्यालाच तो आशीर्वादित करेल. माझ्याकडे थोडं आहे, आमच्याकडे थोडं आहे असं म्हणून भाऊ आणि बहिणींनो रडत आहात, पण त्यावरतीच माझ्या देवाने आशीर्वाद ठेवलेले आहेत. माझं काम छोटं आहे, नोकरी छोटी आहे असं तुम्ही बोलत आहात, पण जे काम तुमच्याकडे आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही करत राहा. त्या कामाच्या पाठीमागेच देवाने मोठे आशीर्वाद ठेवले आहेत, हा विश्वास ठेवा. पुढे काय झालं? तिचे मुले शेजारी आसपासच्या घरांमध्ये गेले व रिकामे भांडे घेऊन आले व तिने आपली ती तेलाची कुपी वर उचलली व हळूहळू करत त्या रिकाम्या भांड्यांमध्ये ओतत गेली. ते भांडे भरून गेले. मग आणखी काही भांड्यामध्ये भरलं, तेही भरून गेले. आणखी काही भांडे मागवले, ते सर्व भरले. सर्वचे सर्व भांडे भरून गेले. प्रियांनो, ते कोठे? 4 भिंतीच्या आतमध्ये की बाहेर? सांगा कोठे? 4 भिंतीच्या आतमध्येच माझ्या परमेश्वराने तुमच्या समस्येचं उत्तर ठेवलेलं आहे. प्रियांनो, सर्व भांडे भरून गेल्यानंतर ती स्त्री संदेश त्याला विसरली नाही. आज आपल्यात अनेक लोक, आपण समृद्ध झाल्यानंतर, आम्हाला आशीर्वाद मिळाल्यानंतर, बँक बॅलन्स वाढून गेल्यानंतर, आम्हाला भरपूर आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर आम्ही विसरून जातो. कुणाला? आम्ही देवाला विसरून जातो, देवाच्या सेवकाला विसरतो, देवाचं मंदिर देखील विसरून जातो. प्रियांनो, जसंच ते सर्व भांडे भरून गेले, त्या आत्मिक स्त्रीने कोणाची आठवण केली? देवाच्या दासाची. ती सरळ जाऊन, स्वामी, आपण सांगितलं तसं मी केलं, आता सर्व भांडे भरून गेले आहेत, तुम्ही सांगा मी काय करावं? सुंदर आहे ना? चला आपण ते वाचूया. 4थ्या अध्यायातील 5वे वचन मी वाचत आहे. पहा काय म्हटलं. ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत, ती भांडी ती भरत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखी 1 भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढावयाचे थांबले. ती लगेच देवाच्या माणसाकडे जाऊन, स्वामी, चमत्कार झाला. काय झालं बहिणी? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भांडे जमा केले व त्या भांड्यांमध्ये मी तेल ओतत गेले. विश्वास बाळगून त्या कुपीमध्ये अगदी थोडंसं तेल होतं. ते थोडंसं तेल हातात घेऊन रिकाम्या भांड्यात टाकायचं आहे तर काय लागेल सांगा? सांगा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. ती विश्वास ठेवून
ते तेल ओतत गेली. स्वामी, सर्व भांडे भरून गेले. तुम्ही मला आता सांगा की मी काय करू. प्रियांनो, तुम्ही कधी, जेव्हा देवाने तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं, काय तुम्ही कधी साक्ष दिली का? देवाने माझ्या जीवनात अद्भुत कार्य केलं आहे. देवाने माझ्या जीवनामध्ये आश्चर्य कार्य केले आहेत. कधी देवाच्या दासाकडे येऊन सांगितलं? प्रार्थना करण्यासाठी येता, प्रार्थना केल्यावर पुन्हा निघून जाता. मग जेव्हा देव अद्भुत कार्य करतो तेव्हा आनंदाने येऊन परत सांगितलं पाहिजे ना, माझ्या जीवनात देवाने अद्भुत कार्य केलं आहे, सांगा मी काय करू. कधी तुम्ही असं विचारलेलं आहे का? प्रियांनो, ती आत्मिक स्त्री होती, आत्मिक होती. स्वामी, सर्व भांडे भरून गेले आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने माझ्या आयुष्यात अद्भुत कार्य केलं आहे. देवाने उत्तर दिलेलं आहे. सांगा मी काय करू. जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. अगोदर काय करण्यास सांगितलं? बोला, अगोदर काय करण्यास सांगितलं? तू कर्ज फेड. पतींनो, ऐकत आहात का? जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल, तुम्ही कर्ज तसंच ठेवू नका. बायबल सांगतं आपण कोणाचेही ऋणी राहू नये, म्हणजे उसने ठेवू नये. भरपूर तेलाने जेव्हा ते भांडे भरले तेव्हा अलिशा तिला म्हणाला, तू ते तेल विकून आता सुखामध्ये जग, असं बोलला नाही. अगोदर तू आपले कर्ज फेडून टाक व त्यानंतर जे शिल्लक राहील त्यावर निर्वाह कर. कशासाठी? जोपर्यंत तुमच्या आयुष्यावर कोणाचं कर्ज असेल तोपर्यंत शांतीने जगणं शक्य नाही. प्रियांनो, तुम्ही कर्ज करून पाची पक्वान खाल्लं तरी सुख राहत नाही. आज आपल्यात कुणी आहेत का ज्यांनी अचानक आपल्या पतीला गमावलेलं आहे, अचानक आपली पत्नी गमावली आहे, अचानक आपल्या मुलांना गमावलं आहे व त्यामुळे वेदनेत असणारे कुणी आहेत का? त्या स्त्रीने देवाच्या दासाकडे येऊन प्रश्न केले नाही, देवाने माझ्यावर असे अन्याय का केले? माझ्यापासून माझ्या पतीला हिरावलं, मुलांच्या डोक्यावरचं छत हिरावलं, हा कसा देव आहे, असं बोलली नाही. का माहीत आहे? कारण मरण हे सत्य आहे. ते कधी कोणाच्या जीवनात येईल, कसं येईल, केव्हा येईल, कोणत्या कारणाने येईल, आजपर्यंत कोणालाही माहिती नाही आहे. जेव्हा ते मरण येईल तेव्हा निश्चित ते दरवाजाला वाजवणार, तेव्हा तुम्हाला दरवाजा उघडावाच लागणार व त्या मृत्यूसोबत तुम्हाला जावंच लागणार. मी उद्या येतो, आज काही तब्येत ठीक नाही, आजचा दिवस चांगला नाही, मी उद्या येतो, अशी त्याच्यात काही दया नाही, कृपा नाहीये, करुणा नाहीये आणि ममताही नाही. त्यामुळे तो जेव्हा येईल तुम्हाला घेऊनच जाईल. अशा प्रकारे गेलेल्या पतीच्या बाबतीत तिने कोणतेही प्रश्न केले नाहीत. परंतु जाता जाता जे ओझं पती टाकून गेला त्याकडे पाहून तिला सहन झालं नाही. तेव्हा देवाच्या दासाकडे येऊन आपली समस्या त्याला सांगितली. माझ्या पतीने जाता जाता माझ्यावर ओझं टाकून गेलेलं आहे. पतींनो, मी पुन्हा सांगत आहे, तुम्ही जाता जाता कृपया कर्ज टाकून जाऊ नका, त्यांच्यासाठी अपमान पेरून जाऊ नका, आलोचना पेरून जाऊ नका. तर मग आदर्शमय असं जीवन सोडून तुम्ही जा, आत्मिकतेला तुम्ही सोडून जा, आशीर्वादांना तुम्ही सोडून जा. चला, प्रत्येक जण प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा, देवा, तू आम्हाला आदर्शमय असं जीवन दे. देवा, प्रार्थनेमध्ये विजय मिळविण्याचं जीवन तू आम्हाला दे. जर प्रार्थनेमध्ये आम्हाला विजय प्राप्त करता आला नाही तर आम्हाला कोणत्याही ठिकाणी विजय प्राप्त होणार नाही. जर आम्ही तुला प्रसन्न करू शकलो नाही तर, जर आम्ही तुला संतोषवू शकलो नाही तर, जर तू आमच्यासाठी आज्ञा दिली नाहीस तर देवा, आम्हाला कोठेही उत्तर मिळणार नाही, यश मिळणार नाही, आम्हाला समाधान मिळणार नाही. यामुळे आमच्या चार भिंतींमध्ये परमेश्वरा तू आम्हाला उत्तर दे. देवा, आमची शिफारस करणारा कोणी नाही, आमच्या बाजूने उभं राहणारा कोणी नाही, कोणी श्रीमंत लोक आमच्या ओळखीचे नाहीत. यामुळे आमची समस्या सुटणार नाही असं आम्हाला वाटत आहे. परंतु
आमची समस्या लोक सोडू शकत नाहीत. देवा, आमची जी समस्या आहे ती चार भिंतीमध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या खोलीमध्येच सुटली पाहिजे हे जाणून घेऊन देवा, तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये गुडघे टेकून तेथे उत्तर आम्ही प्राप्त करावं अशी कृपा तू कर. आमच्या जीवनातील प्रवास समाप्त झाल्यावर कोणत्याही प्रकारचा अपमान, कोणत्याही प्रकारची आलोचना, आर्थिक अडचणी किंवा मग कर्ज आम्ही ठेवून जाऊ नये यासाठी सहाय्य कर. देवा, आम्ही आदर्शमय जीवन सोडून जावं, आशीर्वादांनी भरलेलं जीवन आम्ही सोडून जावं यासाठी तू आमचं सहाय्य कर बापा. आम्ही आमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद देऊन जावेत यासाठी तू आम्हातील प्रत्येकाचं सहाय्य कर बापा. माझ्या आणि आमच्या जीव, आत्मा, शरीरांच्या ज्या प्रत्येक गरजा आहेत त्या तू भरपुरीने पूर्ण कर बापा. आज तुझ्या लोकांना ज्या काही गरजा आहेत त्या प्रत्येक गरजा तू पूर्ण कर. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.